नमस्कार भावना, रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल संकेत म्हात्रे 84 वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू नका। आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल। धन्यवाद। चला या ठिकाणी सामना मात्र सुरू होतोय। अंतिम सामना या ठिकाणी गावदेवी मंडळी वर्सेस जय हनुमान उचडे या दोन संघातील खेळ मात्र खऱ्या अर्थाने या अंतिम सामन्यामध्ये उचडेचा एक प्रतिनिधी पाठवा। आपण पाहत आहोत खरं तर अंतिम सामन्याला देखील तेवढीच मजा मात्र येणार, कारण निश्चितपणे या वरुण पाटील चढाईसाठी मात्र या ठिकाणी वरुण पाटील येतोय आणि एक अंतिम सामना ज्या पद्धतीने आपल्याला हवा होता तशाच पद्धतीने मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपल्या संघाचा एक ओपनर चढाईपटू अर्थात सोम पाटील आता 7 नंबरची जर्सी परिधान केलेला मात्र परततोय। त्याला जयेश गावण या ठिकाणी प्रत्युत्तर करण्यासाठी येतोय। मित्रांनो, कालच्या दिवसामध्ये देखील याच टप्प्यामध्ये पोहोचलेला हा जय हनुमान उचडे संघ आहे आणि आता जयेश मात्र या ठिकाणी एक गुण घेऊन आपल्या संघासाठी परततोय। स्वभाव आणि प्रभाव या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आपण कबड्डी स्पर्धा खेळत असताना मित्रांनो, प्रभाव जितका चांगला असतो ना त्याच्या दुप्पट स्वभाव देखील असावा लागतो। तर रसिक मन देखील आपल्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्या डोक्यावर उचललं असं शुभ मात्र परततोय आणि निश्चितपणे ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये असताना 0-1 या गुणांकनावर या ठिकाणी आपण पाहत असताना मात्र अंतिम चषक कोणत्या संघाच्या बाजूने झुकणार, दोन्ही संघ पेण तालुक्यातील आहे। मात्र खेळ अलिबाग तालुक्यामध्ये होत असताना त्याचा आनंद मात्र काही वेगळा आहे। मात्र तालुक्यांचा आपण इथे उल्लेख अशासाठी करतोय की हे सगळे आपले जे काही निवडक तालुके आहेत हे कबड्डी क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण तालुके आहेत, ज्यामध्ये अलिबाग तालुका आहे, पेण तालुका आहे। हे प्रामुख्यानं प्रॉपर या तालुक्यांमध्ये कबड्डी खेळली जाते। अनेक तालुके अजून देखील या कबड्डीमध्ये भरारी घेत असताना आपण पाहतोय। अनेक ठिकाणी कबड्डीचे खूप मोठे सामने मोठमोठ्या प्रमाणावर मात्र सुरू आहेत। वरुण पुन्हा एकदा वरुण सातत्यानं चढाया मारण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय, मात्र यश संपादन करणार का या चढाईमध्ये, परंतु नक्कीच आणि नाही इथे मात्र उचडी संघाच्या जाळ्यामध्ये सापडलाय आणि वरुणला मात्र काही बाहेर पडता आलं नाहीये। पुन्हा एकदा गावळ आणि निश्चितपणे आता 5 वर्षाचा एक जयेश गावण सातत्यानं चढाया करतो। वन मॅन शो अनेक वेळेला करण्याचा प्रयत्न हा जयेश गावणच्या माध्यमातून अनेक वेळेला झालेला आपण पाहिला। अर्थात संघाची साथ देखील महत्वाचा आहे। कोणी कोपरा रक्षकाच्या भूमिकेत कोणी आता मात्र शुभम 5 नंबरची जर्सी परिधान केलेला गावदेवी मंडळी संघाचा खेळाडू अर्थात शुभम चढाईसाठी जातो। एक उंचपुरा मध्यम शरीरयष्टी, खरं तर कबड्डीसाठी एक पोषक अशी शरीरयष्टी आपण शुभमकडे पाहतो। पुन्हा एकदा जयेश इथे मात्र खूप स्टॅमिना, मित्रांनो स्टॅमिना असणं देखील खूप महत्त्वाचं आहे। असा सहजगत्या स्टॅमिना मिळत नाहीये, कारण नॅचरली खेळ इथे लागलाय काढल्यामुळे बाहेर पडायचं हे नक्कीच। आता खरं तर एका चढाईमध्ये 3 गुण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये मेसेज जातात ना, त्या वेळेला मात्र चिंता असते ग्रामस्थांना देखील, कारण घर बसल्या ही कबड्डी देखील पाहण्याची व्यवस्था मात्र आपल्या मंडळाच्या माध्यमातून मात्र होत असताना पाहतो। आता मात्र सत्यम काहीशी जबाबदारी सत्यमवर मात्र येऊन पडले। ही जबाबदारी मात्र सत्यम या ठिकाणी स्वीकारणार का, या जबाबदारीचं ओझं मात्र सत्यम या ठिकाणी स्वीकारणार का, परंतु नाही। झिरो आणि 09 या ठिकाणी आपण थोडासा काहीतरी एका बाजूनं गुणांची संख्या मात्र गुणांचा डोंगर मात्र वाढत असताना आपण पाहतोय, परंतु मुंढाणी देखील या ठिकाणी काही कच्च्या गुरीचा चेला नाहीये।
त्याने देखील अनेक स्पर्धा घडवलेल्या आहेत, अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. मात्र काही वेळेचा देखील त्या ठिकाणी आपण वाट पाहत असतो, तर ती वेळ येणं देखील गरजेचं आहे. आणि त्या वेळेची देखील या ठिकाणी मुंडाणी संघ वाट पाहणार का की पाहतो. पुन्हा एकदा सातत्यानं चढाई करणारा वरुण पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. यश अपयश या मित्रांनो दोन बाजू आहेत, कधी यश मिळणार तर कधी अपयश मिळणार. सुखामागून दुःख असतं, दुःखामागून सुख असतं. भरतीनंतर ओटी असते, ओटीनंतर भरती असते. तसाच हा कबड्डीचा खेळ आहे, कधी आनंद देणार कधी दुःख देणार, कभी खुशी कभी गम. याच लाईनमध्ये आपण पाहत असतो. पुन्हा एकदा जयेश सातत्यानं चढाया मित्रांनो, एवढ्या चढाया चढण्यात काही खाऊकाम नाहीये. आणि त्या चढायांमध्ये फक्त जाऊन येणं हे देखील होत नाहीये, तर गुण देखील मिळवतात. कारण गुणांची देखील त्या ठिकाणी मालिका आपल्या संघाच्या बाजूने देखील मिळवणारा खेळाडू आहे. यशाचं शिखर मात्र गाठायचं आहे, त्यासाठी प्रयत्नांचे डोंगर मात्र चढावेच लागणार आहे. तेव्हा कुठे यशाची हिरवळ आपल्याला मिळणार आहे. आणि यशाच्या बाजूने झुकणारा संघ अर्थात सध्या तरी आपण पाहतोय 0-0-9 आहे. आणि इथे मात्र कुठेतरी गुण मिळवण्याची चिंता मात्र सातत्यानं भेडसावत आहे. मात्र याच चिंतेचं रूपांतर आनंदात होणार का? गावदेवी मंडाणी संघाच्या बाजूने जर विचार केला तर, की इकडे उजेडे संघ आपली गुणवत्ता सातत्यानं टिकवून ठेवणार का? हे दोनही प्रश्न मात्र या ठिकाणी आहेत. खूप प्रयत्न करून सुद्धा या ठिकाणी काही यश मात्र मिळत नाहीये. म्हणजे एवढी सक्षम आणि भक्कमपणे खेळ खेळताना मित्रांनो त्या खेळाचा ध्यास असणं गरजेचं आहे. मग तसा अभ्यास देखील आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कारण कोणतीही गोष्ट अभ्यासाशिवाय पूर्ण होत नाहीये, ती अपूर्णच असते. म्हणून फक्त खेळायचं म्हणून खेळायचं नाहीये, अभ्यास पूर्ण खेळणं हे देखील महत्त्वाचं असतं या कबड्डी क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा जयेश गावण, पुन्हा एकदा जयेश यशस्वी ठरतो. काहीचा सूर मात्र गवसत नाही या ठिकाणी गावदेवी मंडाणी या संघाला. निश्चितपणे सूर गवसणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे हितचिंतकांच्या माध्यमातून. कारण हितचिंतक देखील आपल्या संघाच्या विजयाच्या सलामाची आतुरतेनं वाट पाहतात. इथे मात्र काही बलदंड असा संघ आपण पाहतोय, तो म्हणजेच उजेडे. परततोय, रिक्त हस्ते परततोय. आणि याला चलाकीची चढाई हीच आहे की क्षणाचाही विलंब न करता उजेड या संघाची. आता मात्र मयूरकडनं काही अपेक्षा व्यक्त केल्या जातील का गावदेवी मंडाणी संघाच्या बाजूनं? मयूर हा तारणहार आपल्या संघाला ठरवू शकतो का? ही मात्र आशा मात्र आहे. हितचिंतक देखील त्या बाजूनं आहेत. पाठिंबा देणारे हितचिंतक अजून देखील संघाच्या मागे उभे आहेत. मात्र रसिक प्रेक्षक मोठ्या आतुरतेनं या अंतिम सामन्याची वाट पाहत राहिला. अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत हा रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी थांबला आणि अंतिम सामन्याची मात्र या ठिकाणी दखल घेतली जाते. उद्याच्या सोशल मीडियामध्ये देखील आपल्या संघाचं नाव येणार. किती मोठा हर्षाचा आनंदाचा क्षण असेल. आणि हेच आपल्या संघाला, आपल्या ग्रामस्थांना, आपल्या हितचिंतकांना अपेक्षित असते. मग 4 संघ कोणते? तर त्याच्यामध्ये नक्कीच या ठिकाणी मुंडाणी, बालियोग पेजारी, संत तुकाराम दहेज आणि जयहनुमान उचेडे अशी 4 संघ उद्याच्या बातम्यांमध्ये आपल्याला दिसणार आहेत. मग त्याच्यामध्ये वरती नाव कोणाचं असतं, सर्वोत्कृष्ट म्हणून कोणाचा खेळ या ठिकाणी खेळला जाणार, हे देखील एक उत्सुकतेचं आणि प्रतीक्षेचं मात्र आपण उदाहरण या ठिकाणी आज पाहणार आहोत. मोठमोठे चषक आहेत ते आपल्या क्रीडामंडळामध्ये जाणार आहेत. अचूक पकड, अचूक पुश या ठिकाणी जी करण्याची जी पद्धती आहे ही उत्तम आहे. कारण मध्यंतरपर्यंत या ठिकाणी इथे पाहायचा मध्यंतर नंतरचा मात्र आपण सामना. मयूर पुन्हा एकदा येतोय. मयूरकडनं मात्र काही अपेक्षा व्यक्त केल्या जातात. कारण जेवढी मध्यंतराच्या अगोदरच्या वेळ असतो ना तेवढाच वेळ मध्यंतर नंतर असतो. म्हणजे अजून देखील आशा आहे. त्यांना उडून आणायचं, यांना मात्र टिकवायचं आहे. या दोन बाजू या ठिकाणी निश्चितपणे मांडायच्या आहेत. एकाला मिळवायचं आहे, एकाला टिकवायचं आहे. मग अशाच मिळवायच्या आणि टिकवायच्या भूमिकेमधून दोनही संघ ज्या वेळेला या कबड्डीचा वावर करतील ना, कबड्डीतला खेळ करतील ना, तेव्हा कुठे आमच्या रसिक प्रेक्षकांना या सामन्यातील खऱ्या अर्थानं आनंद हा साजरा करता येणार आहे. एक ताणतणावाला मुक्ती देण्याचं काम या कबड्डी क्षेत्रामधून केलं जातं. आणि असा कबड्डीचा खेळ एक आनंद देणारा खेळ, एक मनोरंजनात्मक पद्धतीनं आपण अजमावायचा खेळ.
कारण नशिबाला 0% आणि कार्यकर्तृत्वाला 100% मार्क या क्रीडा क्षेत्रामध्ये आणि त्याच्यामध्येही कबड्डीला असतात. आता मात्र दिनेश देखील अनेक वर्ष कबड्डी खेळतो आणि आता मात्र चढाईसाठी दिनेश मात्र येतो. संघाच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गावदेवी मुंडाणी हा संघ अंतिम टप्प्यामध्ये दाखल झाला. आतापर्यंत ज्या ज्या खेळांमध्ये खेळला त्या खेळांमध्ये पदी संघाला देत चारी मुंड्या चित करत गावदेवी मुंडाणी संघ हा अंतिम टप्प्यामध्ये दाखल झाला. आता मात्र म्हणायला लागेल की एका महाबलाढ्य संघाबरोबर खेळत असताना याचा देखील अनुभव काही वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये व्यक्त होणार आहे. प्रतिज्ञा क्रीडा मंडळ बांधण या संघांमध्ये आयोजित केलेली कबड्डी स्पर्धा 32 संघांची कबड्डी स्पर्धा. मात्र या 32 संघांमध्ये काही 2 निवडक संघ राहिले. यशाच्या शिडीच्या वरच्या बाजूला गर्दी नसते म्हटलं जातं ना, तीच ही यशाची शिडी आहे. इथे मात्र केवळ 2 संघ उपस्थित आहेत, जो अंतिम विजेता ठरणार आहे आणि दुसरा उपविजेता ठरणार आहे. आणि 2 संघ मात्र या ठिकाणी डिक्लेअर झाले, जे 3 आणि 4 क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत, ज्यामध्ये निश्चितपणे ते संघ थोड्याच वेळात आपण घोषित करणार आहोत. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे पाहतोय. 13-0 शेकडो फलकावर मात्र या ठिकाणी प्रयत्नशील आहे. प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा. मग गुणवंत होण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे कबड्डी खेळ हा प्रामुख्यानं तसा असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने आता मात्र देशी चढाई इकडे मात्र सुजितजी मात्रे संघाच्या पाठी अर्थात प्रशिक्षक म्हणून कार्यशील आहेत. पुन्हा एकदा जयेश गावड येणार का? आता मात्र जयेश गावड तरीही येणार अशी ही भूमिका मात्र या ठिकाणी मांडली गेली. आणि 2+2 म्हणजे 4 गुण जयेशच्या. सुंदर खेळ मित्रांनो. पायांमध्ये जी चलाकी आहे, पायांमध्ये जी गती आहे ना, ही प्रगतीकडे घेऊन चालली आहे. मित्रांनो, गती हा प्रगतीचा आत्मा आहे, म्हणून गती असणं देखील गरजेचं आहे. कारण आता पुन्हा एकदा आपण पाहिलं 18-0 आहे. एखादा अर्थात मगर मॅडम यांच्या स्मरणार्थ कौस्तुभ महेंद्र पाटील यांच्याकडून ही संपूर्ण सन्मान चिन्ह मात्र देण्यात आलेली आहेत. मी आदरणीय महेंद्रजी पाटील आपल्याला धन्यवाद देणार आहे. एक खूप मोठं या ठिकाणी वाटा आपण उचललेला आहे. अर्थात स्वर्गीय मेघा महेंद्र पाटील मगर मॅडम यांच्या स्मरणातही दिलेली आहे. या ठिकाणी संपूर्ण कबड्डी स्पर्धा YouTube लाईव्ह आहे. ओमकार मात्रे बघूया काय ओमकार देखील आपल्या संघाचा एक आधार स्तंभ आहे. ओमकारनं देखील मित्रांनो खरं तर ओमकारचा खेळ पाहायला मिळाला. उरण या ठिकाणी चिरले, या ठिकाणी ओमकारनं खूप उत्तम खेळ केला होता. आम्ही पाहिलं होतं ओमकारला. देखील आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने धन्यवाद देणार आहोत. ही कबड्डी स्पर्धा लाईव्ह अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम साहिल मात्रे 19-2 आपलं देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी हिरामनजी समजिस्कर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभस्ते साहिल मात्रे याचा देखील सन्मान करायचा आहे. ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा YouTube लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली. घरबसल्या देखील या कबड्डी स्पर्धेचा आनंद लुटता आला. बघूया सोम मात्रे आणि सुंदर त्या ठिकाणी त्यांची क्रिया केली असते. विजय असा वाटत ठरला तो म्हणजे सज्जन हनुमान